मंडळी, बऱ्याच वेळा काही कामानिमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जात असतो. असंच एका कामाच्या निमित्ताने मी एका माझ्या मित्राच्या घरी गेलो. तो मित्र मुंबईचा रहिवासी आणि अपार्टमेंटमध्ये घर असल्यामुळे आम्ही दुसऱ्या मजल्यावरती गेलो आणि त्याच्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये आमचा प्रवेश झाला. आणि त्याच्या घराच्या मुख्य दरवाजावरती मी तांब या धातूचा सूर्य लावलेला बघितला. तांब्याच्या धातूची सूर्याची मूर्ती, सूर्याची प्रतिमा मी त्या ठिकाणी बघितली. मनामध्ये थोडं कुतूहल जागं झालं. या गोष्टीला साधारण 9-10 वर्ष झाले असते. मग मनामध्ये काऊर तयार झालं की या व्यक्तीने तांबा या धातूचा सूर्य घराच्या मुख्य दरवाजासमोर कशामुळे लावला असेल. मी त्याला प्रश्नही विचारला. त्याने सांगितलं की महाराज, दुसऱ्याने लावला म्हणून मी त्या ठिकाणी लावला. बऱ्याच गोष्टी काय असतात, आपण दुसऱ्याने केल्या म्हणून आपण करत असतो. त्याच्या मागचं ज्योतिषशास्त्रीय कारण काय, त्याच्या मागचं धर्मशास्त्र काय, या गोष्टी आपण जाणून घेण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही. पण मला मात्र झोप आली नाही. मी त्याच्यावरती विचारविमर्श केला आणि बऱ्याच दिवसानंतर त्याची आठवण झाली आणि तो व्हिडिओ तुमच्या समोर सादर करावा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. मंडळी, मुळामध्ये प्रश्न असा आहे की तांब्याच्या धातूचा सूर्य आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर लावावात का? लावल्यावर आपलं काही नुकसान आहे का? बरं, लावला तर आपला काही फायदा आहे का? या गोष्टीचं नक्कीच तुम्हाला कुतूहल असेल. आणि तांबा धातूचा सूर्य लावल्यावरच आपल्याला काय फायदा होतो हे जाणून घेण्याची जर उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या श्रावण महिना चालू आहे आणि आपण देवाविषयी असलेली श्रद्धा जास्त प्रमाणात वाढत असते. मग काय होतं, बऱ्याच वेळा आपण अनेक देवतांची उपासना करत असतो. बऱ्याच सगळ्या देवतांमध्ये मुख्य देवता जर कोणती असेल तर ती सूर्य देवता आहे, जी आपल्या हिंदू धर्मामध्ये पंचायतन देवता म्हणून सिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्य देवता म्हणून सूर्यदेवाचा समावेश होतो आणि सूर्यदेव ही मुख्य देवता आहे आणि म्हणूनच सर्व ग्रहांचा स्वामी सूर्यदेवाला मानल्या जातं. मग आपल्या घराच्या समोर तांब या धातूचा सूर्य लावावात का? मुळामध्ये तांब या धातूची शक्ती काय आहे तर मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये, विज्ञानामध्ये तांब या धातूला नकारात्मक ऊर्जेचा प्रतिशोध करणारं धातू मानल्या जातं. जसं नायट्रोजन नष्ट करण्याकरिता तुळशीच्या झाडाचा उपयोग होतो, अगदी त्याचप्रमाणे घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा नष्ट करण्याकरिता तांब धातू हा काम करीत असतो. आणि अनेक आजारावरती तांब धातू हा प्रभावीपणे काम करतो. तुम्हाला सांगायचं काम नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण तांब्याच्या बाटलीनं पाणी पितो, तांब्याच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करतो, हे सगळं तुम्हाला सांगायचं काम नाही. परंतु आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तांब या धातूचा सूर्य लावल्याने आपल्याला काय फायदा होतो हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या समोरील बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. मंडळी, तांब या धातूचा सूर्य लावण्यामागचे 4 कारण आहेत. त्याचे फायदे सांगतो. पहिला फायदा आहे की आपल्या घराच्या जर दरवाजावरती आपण तांब धातू लावला तर घरात जे येणारे जाणारे लोक आहेत, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची निगराणी होते. जसं एखादा CCTV कॅमेरा आपल्या घरामध्ये कोण येतंय कोण जातंय याची दक्षता घेतो, अगदी त्याचप्रमाणे घरामध्ये कोण येतंय आणि कोण जातंय, कोण निगेटिव्ह ऊर्जा घेऊन येतंय, कोण पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन येतंय, कोणी चांगल्या गोष्टी घेऊन येतंय, कोणी वाईट गोष्टी घेऊन येतंय, हे सगळं बघण्याचं काम तांब्याचा सूर्य करत असतो. आणि मग कदाचित काही लोक आपलं नुकसान करण्याच्या हेतूने आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. त्या लोकांवर त्या ठिकाणी प्रतिबंध म्हणून हा तांब्याचा सूर्य अत्यंत महत्वाचं काम करतो. मग त्यांच्यावरती प्रतिबंध, त्यांना त्या ठिकाणी त्या कामापासून रोखणे, त्यांना परावृत्त करण्याचं काम तांब्याचा सूर्य करत असतो, निगराणीचं काम करत असतो. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जी वाईट ऊर्जेचा प्रवेश झालेला असतो, घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं काम सूर्य हा करत असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सूर्य हा नवग्रहांचा स्वामी आहे आणि सर्व ग्रहांचा प्रमुख असल्यामुळे आपल्या घरावरती जी ग्रहांची 7.5 आहे ती सगळी दूर होते. मग कोणाला शनीची असेल, कोणाला मंगळाची असेल, कोणाला बुधाची असेल, कोणाला गुरुचे असेल, कोणाला शुक्राचे असेल, या सगळ्या ग्रहांची 7.5 दूर होते आणि ग्रहांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. हाही त्याच्यामध्ये प्रमुख फायदा आहे.
आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या घरामध्ये यशस्वी कायम राहते. आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना कायम प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतं. अपयश त्यांना मिळणार नाही. प्रत्येक कामामध्ये त्यांची यशस्वीता निर्माण होईल आणि प्रत्येक काम त्यांचं मार्गी लागू शकतं. अशा प्रकारचे अनेक फायदे या तांब्याचा सूर्य आपल्या घरावरती लावल्याचे होतात. आणि मंडळी याचं सगळं वर्णन सविस्तर ज्योतिषशास्त्रामध्ये आलेलं आहे. तुम्हाला सुद्धा कळालं असेल की आपण तांब्याचा सूर्य लावावा का नाही. फक्त लावावा कोणत्या दिशेला, तर घराच्या मुख्य द्वार जर पूर्व दिशेला असेल तर त्याचा अतिउत्तम फायदा आहे. कृपा करून दक्षिणेला, पश्चिमेला, इतरत्र ठिकाणी तो सूर्य लावू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याचे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. तर सगळ्यात महत्वाचा एक मुख्य नियम आहे की तो पश्चिम दिशेला आपण लावू नये. ही गोष्ट तुम्ही जरा खात्रीने नक्की बाळगा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या सूर्याला आपण अर्घ्य अर्पण करणं खूप गरजेचं आहे. जसं आपण सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतो, पाणी अर्पण करतो, अगदी त्याचप्रमाणे त्याही सूर्याला आपण अर्घ्य अर्पण करायचं आहे. सूर्यदेवाची कृपा झाल्यावरती आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. महाभारतामध्ये पांडव आणि द्रौपदी हे ज्यावेळेस अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेस सूर्यदेवाची कृपा त्यांच्यावरती झाली आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग अगदी त्याचप्रमाणे आपल्याही जीवनातला वनवास संपवण्यासाठी सूर्यदेवाची कृपा आपल्यावरती कायम राहील. नक्की या गोष्टी पाळा आणि सूर्यदेवाची प्रतिमा नक्की आपल्या घरासमोर लावा.